नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण पी एम केअर्स फंड वर्सेस पी एम एन आर एफ म्हणजेच पंतप्रधान नॅशनल रिलीफ फंड या दोघांमधल्या ज्या काही सिमिलॅरिटीज आहेत किंवा तिच्यामध्ये जो काही फरक आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत. ऑलरेडी आपण याचे सेपरेट लेक्चर्स बघितलेले आहेत, त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्हाला मिळतील. पण पी एम केअर्स फंड याच्यावर बऱ्याच ठिकाणून क्रिटिक होतं आहे, आक्षेप घेतले जात आहेत, त्याच्यावर टीका टिप्पणी होते आणि त्या आशयाने हे आपल्यासाठीचं जे लेक्चर आहे याच्यात ह्या सगळ्या मुद्द्यांचा आपण समावेश केलेला आहे. तर बघूयात पी एम केअर्स फंड वर्सेस पी एम एन आर एफ. आणि तत्पूर्वी हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते सायमल्टेनियसली फॉलो करा. तर फंड्स अँड द पी एम. आता पंतप्रधानांच्या नावाचे हे दोन फंड, पी एम केअर्स फंड आहे आणि पी एम नॅशनल रिलीफ फंड आहे. तर 28 मार्च रोजी पंतप्रधानांनी प्राईम मिनिस्टर्स सिटीजन असिस्टंट अँड रिलीफ एमर्जन्सी सिच्युएशन फंड म्हणजेच पी एम केअर्स फंडची स्थापना केली. आता हे कशासाठी स्थापन करण्यात आलं होतं, तर कोविड-19मुळे आपल्यासमोर जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे ती आर्थिक टंचाई दूर करण्यासाठीचा हा फंड होता. आणि जवळपास 1.5 महिन्यामध्ये हिच्यामध्ये हजारो करोड रुपये आलेले आहेत. ॲक्च्युअल किती आलेले आहेत हे त्या पी एम केअरच्या वेबसाईटवर कळत नाही किंवा तेवढी ट्रान्सपरन्सी तिच्यामध्ये अजूनही दिसत नाही आहे. ते मुद्दे आपण बघूयात. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हिच्यामधलं डोनेशन जे आहे ते टॅक्स पे कॉन्ट्रीब्युशन आहे, त्याच्यामुळे मेजर कॉर्पोरेट जे आहे ते हिच्यामध्ये पैसे टाकतं आहे. आता जो काही फंड आहे त्याच्यामध्ये बेसिकली दिलं आहे की व्हॉलंटरी कॉन्ट्रीब्युशन्स फ्रॉम इंडिव्हिज्युअल्स ऑर्गनायझेशन्स. आता म्हणजे तुम्ही स्वेच्छेने वैयक्तिकरित्या एखादी व्यक्ती किंवा एखादी संस्था हिच्यामध्ये पैसे देऊ शकते. याला बजेटमधून कसलाही सपोर्ट मिळणार नाही. जे आपण बजेट वार्षिक घेऊन येतो तिच्यातून पी एम केअर्सला 1 रुपयाही दिला जाणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे जे डोनेशन्स आहे ते टॅक्स आणि त्याच्या संबंधीच्या सवलती तुम्हाला मिळतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट की कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे जे काय ऑब्लिगेशन्स आहे CSR, तर पी एम केअर्स फंडमध्ये तुम्ही CSRचा जो काही निधी देणार तो CSRच्या अंतर्गत पण कन्सिडर केला जाईल. आणि ही महत्त्वाची हिच्यामधली फार महत्त्वाची मेक आहे. तर हे MCQ करता पण लक्षात ठेवा, हिच्यावरूनच सगळं बऱ्यापैकी राजकारण तापलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट 2010 म्हणजे विदेशामधून जर निधी घेण्यासंबंधीचा जो कायदा आहे आपल्याकडे की विदेशामधून जो पैसा येतो त्याचं रेग्युलेशन करणारा कायदा 2010मध्ये आला होता. तर या पी एम केअर्समध्ये फॉरेन कॉन्ट्रीब्युशन्स पण आपण ॲक्सेप्ट करतो आहे. MCQ करता लक्षात ठेवायचं. ओके. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हेच फॉरेन कॉन्ट्रीब्युशन आपण केरळमध्ये ज्यावेळेस फ्लड आली होती, जेव्हा फॉरेन कॉन्ट्रीब्युशन येत होते तर ह्याच कायद्याचा वापर करून आपण ते स्वीकारले नव्हते. आणि आता हे डिबेटचे मुद्दे हेच आहेत की मग त्यावेळेस तुम्ही स्वीकारलं नाही ना, आज तुम्ही कसं फॉरेनमधून कॉन्ट्रीब्युशन पी एम केअर्सला घेताय. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की याचे जे चेअरमन आहेत ते पंतप्रधान स्वतः आहेत आणि ते 3 व्यक्तींना नॉमिनेट करू शकतात ना, बोर्ड ऑफ ट्रस्टी म्हणून. हा जो सगळा पी एम केअर्स फंड आहे हा एक ट्रस्ट म्हणून स्थापन करण्यात आलेला आहे, तेही लक्षात घ्या. आता हिच्यामध्ये एक्स ऑफिशियो ट्रस्टी जे आहे त्याचे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, होम अफेअर्स आणि फिनान्स. तर असे 3 आहेत बघा, 1, 2 आणि 3. गृहमंत्री, अर्थमंत्री आणि संरक्षण मंत्री आणि चेअरमन जे आहे ते पंतप्रधान. तर अशी ही बॉडी आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आपलं आहे ते म्हणजे की मग आता इथं एक प्रश्न उपस्थित राहतो, आपण पी एम केअर्स फंड घेऊन आलो, मग पी एम केअर्स फंडचं जे उद्देश आहे त्या उद्देशाचा एखादा फंड किंवा एखादा निधी भारतात आधी नव्हता का, तर यस, तो होता. त्याचं नाव आहे पंतप्रधान नॅशनल रिलीफ फंड की प्राईम मिनिस्टर्स नॅशनल रिलीफ फंड, PNNRF. या दोघांची उद्दिष्ट सेम आहेत. जानेवारी 1948मध्ये याची स्थापना झाली होती. ओरिजिनली याचा जो उद्देश होता तर तो होता की पार्टिशन, त्यावेळेसचं जे काही भारत आणि पाकिस्तान असं पार्टिशन झालं होतं, तर तिच्यामधले जे रिफ्युजी होते तर त्यांना इकॉनॉमिक रिलीफ देण्यासाठी किंवा त्यांना जे काही गरजेच्या वस्तू होत्या आणि त्याच्यासाठी पैसा उभारण्यासाठी हा फंड त्यावेळेस स्थापन करण्यात आला होता. पण नंतरच्या काळामध्ये तो प्रश्न तर तेव्हा काही दिवसानंतर सुटला. पण हा फंड नंतर की जे काही नॅचरल कॅलॅमिटीज असतील, म्हणजे नैसर्गिक काही आपत्ती आलेली आहे, तिच्यामध्ये जर लोक फॅमिलीज तिच्यामध्ये भरडल्या जातात, घरातले जे काही आधारस्तंभ असतील तर ते त्यांचं निधन झालं, मग त्याच्यानंतर किंवा दुसरी महत्त्वाची गोष्ट की मेजर ॲक्सिडेंट झाला काही किंवा दंगे झालेत किंवा मेडिकल एक्सपेन्सेस असेल, ॲसिड अटॅक विक्टिम्स असतील,
तर त्यांना ह्या फंडमधून मदत केली जाते. तर हे MCQसाठी लक्षात ठेवा की हिच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात. ओरिजिनली हे फक्त रिफ्युजीजसाठी होतं. नंतरच्या काळामध्ये नैसर्गिक आपत्ती असू देत, दंगे असू देत, ॲक्सिडेंट असू दे किंवा ॲसिड अटॅक असू दे, तर ह्या गोष्टी हिच्यामध्ये महत्त्वाच्या होत्या. सुरुवातीच्या काळामध्ये हा जो फंड होता तो मॅनेज करण्यासाठी एक कमिटी होती. त्या कमिटीचे पंतप्रधान होते, त्यांच्यानंतर त्यांचे डेप्युटी, त्याच्यानंतर फिनान्स मिनिस्टर, काँग्रेसचे प्रेसिडेंट आणि रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ टाटा ट्रस्टीज आणि इंडस्ट्री रिप्रेझेंटेटिव्ह तिच्यामध्ये राहायचे. आता हे कशामुळे होतं काँग्रेस प्रेसिडेंट वगैरे हिच्यामध्ये? तर सिम्पल आहे, आपण बघितलं आहे, वन पार्टी रूल नावाची पद्धत होती है ना, भारतामध्ये ते आहेच. 1967 नंतर बऱ्यापैकी गणित गडबडलं. पॉलिटीचे लेक्चर्स बघितले नसतील तर ते बघा, तिथून तुम्हाला इलेक्शनच्या याच्यात आणि त्या याच्यात सगळं क्लिअर केलेलं आहे. 1985मध्ये याच्यात बदल करण्यात आला. 1985मध्ये जी कमिटी होती तर त्या संबंधीचं एंटायर मॅनेजमेंट जे होतं तर ते पंतप्रधानांकडे गेलं. सो आता या कमिटीचं काही रिलेव्हन्स नाही आहे. सगळं एंटायर मॅनेजमेंट जे आहे ते पंतप्रधान है ना, आणि त्यांचं डिस्क्रिशन असतं की हा फंड कसा वापरला गेला पाहिजे, त्यांचा विशेषाधिकार आहे. आणि पंतप्रधानांच्या याच्यानुसार जॉईंट सेक्रेटरी जे असतात PMOचे, तर ते हा फंड सांभाळतात. तर हे MCQ म्हणून लक्षात ठेवा, जॉईंट सेक्रेटरी बघत असतात हा फंड. डिसेंबर 2019ला जर तुम्ही बघितलं तर प्राईम मिनिस्टर नॅशनल रिलीफ फंडमध्ये जवळपास बॅलन्स होता 3,800 करोड रुपये. ओके, एवढं सगळं असताना अपोजिशन किंवा आता जे लोक प्रश्न विचारतात त्यांनी तोच प्रश्न विचारला, मग आपल्याला नवीन PM केअर फंडची गरज काय होती? जर PMNRFचे ऑब्जेक्टिव्ह उद्देश सेम आहेत तर पॅन्डेमिकमध्ये कोविड-19च्या आपण हाच पैसा वापरून इथं सगळं केलं असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट हिच्यामध्ये आहे की फक्त PM केअर्स PM नॅशनल रिलीफ फंड नाही आहे, तर इथं चीफ मिनिस्टर्स रिलीफ फंडसुद्धा आहेत. स्टेट गव्हर्नमेंट पण अपील करतं आहे डोनेशनसाठी, कारण स्टेट गव्हर्नमेंटवर खूप मोठ्या प्रमाणात ह्या कोविड-19च्या रिलीफचा बोजा आलेला आहे. आणि महाराष्ट्राची सुद्धा आर्थिक परिस्थिती आपण बघतोय कशी आहे, न्यूजपेपरमधून आपल्याला कळतं आहे ना. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये आता सेंटरचा इश्यू काय PM केअर्सच्या बाबतीमध्ये? केंद्र सरकार याच्याबद्दल जे प्रश्न विचारले जातात लोकांकडून त्याचं कसल्याचंही उत्तर देत नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की किती पैसा तिच्यात जमला आहे, तर ते PM केअर्सच्या साईटवर नाही आहे किंवा स्वतः गव्हर्नमेंट सांगत नाही आहे. तर एका सिनियर ऑफिशियलने एवढं क्लिअर केलेलं आहे की रिस्पेक्टेबल अमाऊंट ज्या वेळेस होईल त्यावेळेस ती अनाऊन्समेंट केली जाईल, की म्हणजे टिपिकली किती पैसे त्यांना अपेक्षित आहे तेवढे आले की. आता जवळपास 1.5 महिन्यामध्ये PM केअर्सनी मोठ्या प्रमाणावर डोनेशन अट्रॅक्ट केलेले आहेत. आणि जवळपास 28 मार्चला ज्या वेळेस हे सगळं झालं तर त्यावेळेस IASची असोसिएशन जी होती है ना, कलेक्टर्स, बॉलिवूड ॲक्टर अक्षय कुमार, तर त्यांनी IASची असोसिएशनने 21 लाख, अक्षय कुमारने 25 कोटी तिच्यात दिले होते. त्याच्यानंतर पहिल्या वीकमध्ये न्यूज रिपोर्ट असं सांगतात की जवळपास 6,500 करोड हे पब्लिकली डिक्लेअर डोनेशन्स आहेत. म्हणजे अक्षय कुमारने सांगितले मी 25 करोड दिले, त्याचे आपण मोजले, असं जे पब्लिकली आलं त्याचीच पहिल्या वीकमध्ये जवळपास आहे 6,500 कोटी रुपये. आणि महिन्याभरात मग पब्लिक प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉई जे आहेत तर त्यांनी लॅक्स ऑफ म्हणजे लाखात आहेत की सरकारी कर्मचारी असतील, खाजगी कर्मचारी असतील, त्यांनी याच्यामध्ये पैसे दिलेले आहेत, त्यांची सॅलरी डोनेट केलेली आहे. परंतु इथं पण एक मेजर इश्यू आहे की त्यांच्या सॅलरीतून परस्पर पैसे PM केअर्सला वळते करण्यात आलेले आहेत. तर त्यांना सांगण्यात आलेलं नव्हतं, हे त्यांच्या मालकांनी किंवा तिथल्या सिस्टीमनी केलेलं आहे. हाही एक मोठा आक्षेप आहे. जवळपास 500 कोटी रुपये डिफेन्स मिनिस्ट्री, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, डिफेन्स पब्लिक सेक्टर युनिट यांच्या एम्प्लॉईच्या पगारातून तिथं गेलेले आहेत. कारण तुम्ही बघितलं की हिच्या ट्रस्टमध्ये एक डिफेन्स मिनिस्टरसुद्धा आहे. दुसरं म्हणजे 500 करोड रुपये टाटा ग्रुप आणि रिलायन्स इंडस्ट्रीनी दिले होते. आता हिच्यामध्ये मेजर इश्यू असा होता रिलायन्सच्या बाबतीमध्ये की रिलायन्सनी डोनेशन केलं, चांगली बाब आहे, परंतु त्यांनी सॅलरी कट केल्यात त्यांच्या स्वतःच्या कर्मचाऱ्यांच्या. त्याच्यानंतर रेल्वे आहे, रेल्वेने 151 कोटी रुपये PM केअर्सला दिलेले आहेत. परंतु हीच रेल्वे आता जे आपले मजूर आहेत त्या मजुरांना त्यांच्या गावी नेण्यासाठी तिकीट मागते, म्हणजे ती फ्री ट्रान्सपोर्ट देऊ शकत नाही. ज्या रेल्वेने 151 करोड रुपये PM केअर्स फंडला दिलेले आहेत. तर हा विरोधाभास का दिसून येतो? मग हा एक मेजर इश्यू आहे. त्याच्यानंतर सेंटरने कधीही रिस्पॉन्स दिलेला नाही आहे की PM केअर्स फंडमध्ये किती पैसे आलेले आहेत वगैरे वगैरे. ते मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस त्यांचं म्हणणं असं आहे की रिस्पेक्टेबल अमाऊंट आल्यानंतर ती किती रिस्पेक्टेबल आहे त्यांना माहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की हिच्यामध्ये दुसरा एक मुद्दा आहे PM केअर्सच्या बाबतीत की हिच्यामध्ये
तो RTI ॲक्टच्या अंडर येतो का, त्याच्यानंतर कॅगच्या अंडर त्याचं ऑडिट होणार का, किंवा त्याच्यासाठी इंडिपेंडंट ऑडिटर असतील, ही कुठलीही बाब हिच्यामध्ये क्लिअर नाही. ओके, म्हणजे RTIच्या अंडर तुम्ही त्याची माहिती मागू शकता का, क्लिअर नाही आहे. कॅगच्या अंडर त्याचं ऑडिट होणार की बाहेरून खाजगी ऑडिटर येणार, कुठलीही गोष्ट क्लिअर नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की सगळ्यात महत्त्वाचा जो इश्यू आहे याच्यामधला, की आता जो काही पैसा आलेला आहे तर त्याच्यानंतर डोनर्स आहेत किंवा त्याचं एक्सपेंडिचर आहे की कुठं खर्च होतो आहे, ज्या लोकांनी दिलं आहे त्यांची नावं, तर हे सगळं PM केअर्स फंडच्या वेब पेजवर असणं अपेक्षित होतं, पण तिथंही त्याच्यासंबंधी खूप प्रॉपर माहिती मिळत नाही. आता प्राईम मिनिस्टर NRF जे आहे, नॅशनल रिलीफ फंड, ते ॲन्युअल डोनेशन किती आहे, म्हणजे वर्षभरातून त्यांच्याकडे किती पैसा आला, त्यांनी कुठं किती पैसा खर्च केला, याची इन्फॉर्मेशन देतं. म्हणजे डिटेल ब्रेकअपशिवाय PM केअर्स फंड जे आहे, तर त्यांची जी काही ही सगळे डिटेल्स असतील किंवा त्यांच्याकडे किती पैसा आला, त्यांनी कुठं खर्च केला, तर PM केअर फंडच्या ट्रस्टनी हे क्लिअर केलेलं आहे की हे पब्लिक स्क्रुटिनीसाठी अवेलेबल नसणार आहे. आता PM नॅशनल रिलीफ फंडमध्ये ही गोष्ट लोकांना कळते की वार्षिक किती पैसा आला, कुठं कुठं एक्सपेंडिचर झालं, त्याची इन्फॉर्मेशन ते तुम्हाला मायन्यूट डिटेल नाही देणार, पण ते देतात. पण पब्लिक स्क्रुटिनीसाठी PM केअर्स फंड अवेलेबल नाही. दुसरा मेजर इश्यू याच्यातला आहे की CSR, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा पैसा जो आहे तो PM केअर्सला चालतो, PM केअर्सला तो डोनेट होऊ शकतो आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर डोनेशन तिकडे गेलं आहे. पण हेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पंतप्रधान नॅशनल रिलीफ फंड असेल किंवा CM रिलीफ फंड असेल, त्यांना अलाउड नाही आहे. का अलाउड नाही आहे, तर त्याच्यासाठी गाईडलाईन आहे की CSRचा जो पैसा आहे तो गव्हर्नमेंट स्कीमसाठी वापरता कामा नये, आणि त्याच्यामुळेच तो पंतप्रधान नॅशनल रिलीफ फंड किंवा CM रिलीफ फंडला दिला जात नाही. पण तोच CSR आता PM रिलीफ फंडला अलाउ केलेला आहे. त्याच्यामुळे ज्या कंपन्या किंवा हे आहे, तर केंद्राकडं खूप ओघ वाढलेला आहे पैशाचा, आणि राज्य आपली अतिशय वाईट परिस्थितीमध्ये आहे. तर तो एक मेजर इश्यू आहे. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये जे बेनिफिट CSRचं तिथं मिळालेलं आहे, तर एकंदरच PM केअर्स आणि आपला जो दुसरा फंड आहे तो म्हणजे पंतप्रधान नॅशनल रिलीफ फंड, याच्यातले जे काही बेसिक मुद्दे होते वेगळे, की याला CSR अलाउड नाही आहे, याला CSR अलाउड आहे PM केअर्सला. त्याच्यानंतर PM केअर्स फंडचं ट्रस्ट जे आहे, तर ते पब्लिक स्क्रुटिनीसाठी सगळा काही लेखाजोखा आहे तो अलाउड नाही. PM नॅशनल रिलीफ फंडमध्ये तो अलाउड आहे. तर असे महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा, MCQसाठी हे खूप महत्त्वाचे आहेत. येत्या काळामध्ये याच्यात प्रश्न विचारला जाऊ शकतो. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्र.